भिवापुर तालुका के भगवानपुर गांव में भगवानपुर के लोकल लोगों और किसानों ने ग्रुप ग्राम पंचायत के कैंपस में आमरण भूख हड़ताल कर दी है। यह भूख हड़ताल भगवानपुर के किसानों और लोगों की तरफ से इस बात पर की गई है कि गांव की समस्याओं और खेतों में आ रही दिक्कतों को ग्राम पंचायत लेवल पर उठाने के बाद भी हल नहीं किया जा रहा है। गांव के किसानों और लोगों की तरफ से 30 फरवरी से सुनील सवाई की लीडरशिप में आमरण भूख हड़ताल शुरू हो गई है। आज 4 दिन से चल रही इस भूख हड़ताल को बिना मांगे खत्म करने के लिए एडमिनिस्ट्रेशन ने समझाने की कोशिश की, लेकिन एडमिनिस्ट्रेशन कामयाब नहीं हुआ। हमने इस बात पर आंदोलन जारी करने का फैसला किया है कि जब तक मुख्य मांगे नहीं मान ली जाती, हम भूख हड़ताल नहीं छोड़ेंगे। ये है मुख्य मांगे। जल जीवन मिशन के तहत हो रहे काम में गांव को पानी मिले। भगवानपुर से पोलगांव तक रास्ता गोकुल क्वारी के जरिए सीमेंटिंग की जाए। भगवानपुर से पोलगांव तक कोयले के ट्रांसपोर्ट से उड़ने वाली धूल से किसानों की फसलों को हुए नुकसान का मुआवजा दिया जाए। भगवानपुर से वालुनाव तक 4 किलोमीटर सड़क का डामरीकरण किया जाए। भगवानपुर के गांव और खेतों के बाहरी इलाकों में टाइगर कंट्रोल का पक्का इंतजाम किया जाए। ग्राम पंचायत भगवानपुर और वेकोली एडमिनिस्ट्रेशन के बयान के मुताबिक आंदोलनकारी मांग कर रहे हैं कि गांव नाना नानी पार्क और गांव में डेवलपमेंट के कामों को पूरा करने के लिए जल्द ही कोई फैसला लिया जाए। प्रदर्शनकारी सुनील सवाई ने कहा कि जब तक इस बयान में की गई सभी मांगे पूरी तरह से मान नहीं ली जाती, हम आंदोलन वापस नहीं लेंगे। सुनील माणिकराव सवाई, भगवानपुर। मी माझ्या सहकार्यासोबत 2018 पासून आंदोलन आणि विविध आंदोलन चक्काजाम आमरण 8 उपोषण आमरण केले आणि हे 9 उपोषण आहे माझे। परंतु प्रशासनाने कोणत्याही प्रकारच्या समस्या मार्गी लावलेल्या नाही। कोलमाईनचं सगळ्यात मोठी तीव्र समस्या आहे। त्यांनी अनेक लोकांना रोजगार द्यावा। जे मला त्यांच्या वाहतुकीमुळे जे नुकसान होतं कास्तकारांचं, ते कोलमाई प्रशासनाने भरून काढावं। येथील स्थानिक आमदार, खासदार आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या मागण्यांचे फॉलोअप घ्यावे, त्याचा रिझल्ट द्यावा आणि या इलाक्यातल्या ज्या समस्या आहेत, तीव्र समस्या, त्या त्यांनी, आमच्या समस्या काही मोठ्या नाही। आम्हाला छोटे छोटे रोड पाहिजे। कोलमाईनच्या जी नुकसान भरपाई होतात, त्याची भरपाई कास्तकारांना पाहिजे। आणि जे युवक आहेत या आसपासचे भगवानपुर किंवा इतर एरिया, कोलगाव, भगवानपुर, सायगाव, या सगळ्या स्थानिक युवकांना रोजगार द्यावा आणि या सर्व समस्या सामोर येऊन आमच्या नेत्यांनी आणि आमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मार्गी लावाव्यात अशी माझी अपेक्षा आहे। नमस्कार। भगवानपुर येथील मान्य श्री सुनीलजी सवाई हे 30 जानेवारी 2026 पासून या ठिकाणी उपोषणाला बसले आहे। हे यांचं 8 उपोषण होऊन हे 9वं उपोषण यांचं सुरू आहे। आमच्या आणि त्यांच्या उपोषणासाठी आम्ही सर्व भगवानपूरवासी त्यांच्या मागे पूर्ण ताकदीने या ठिकाणी उभे आहोत। आमच्या मागण्या खूप मोठ्या नाही, आमच्या मागण्या लहान लहानच आहे की WCL मुळे आमच्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होते, जे ट्रक चालतात 20-20, 25-25 टनाचे, ह्या ट्रकमुळे आमच्या शेतातील कापूस असेल, सोयाबीन असेल किंवा चणा असेल, ह्या ट्रकामुळे आमच्या शेताचं खूप नुकसान होत आहे। तो जो धूळ उडते, तो पूर्ण धूळ त्या झाडाची ग्रोथच होऊ देत नाही आणि त्याच्यामुळे आमच्या झाडाची ग्रोथ न झाल्यामुळे आमचं उत्पन्न हे कमी होते, खर्च वाटल्यासारखाच होतो। पण हे आमची मागणी 2015 पासून आहे। आम्ही वारंवार उपोषण करतो। WCLचे लोक येतात, प्रोसिडिंग घेऊन जातात, आम्ही वरच्या अधिकाऱ्याला पाठवलं, असं झालं तसं झालं, ह्या सगळ्या गोष्टी सांगतात आणि प्रशासन देखील या ठिकाणी थातुरमातुर कारवाई करत आहे। अशी कुठल्याही प्रकारची मोठी भूमिका प्रशासन म्हणा किंवा WCL हे घेत नाही आणि आम्हाला नुसतं या ठिकाणी तोंडाला पाणी पुसण्याचं काम करत आहे। तरी आम्ही या ठिकाणी एक मोठी भूमिका घेतली आहे की जोपर्यंत WCLचे GM, कलेक्टर
मोठे अधिकारी येऊन आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन देत नाही आणि आश्वासन देऊन देखील त्या कामाची जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही आहोत. आणि आम्ही उपोषण सोडू नये, अंमलबजावणी करू नये, त्याच्या याच्यावर आम्ही उपोषण सोडू, पण आम्ही लिहून घेऊ की आम्हाला इतक्या दिवसांमध्ये अंमलबजावणी करून पाठपुरावा पुरावा करून आम्हाला तुम्ही द्या, तेव्हाच आम्ही उपोषण सोडू. आणि जर त्याच्यावर अंमलबजावणी जर नाही झाली तर आम्ही चक्का जाम हे आंदोलन ताकदीनं त्या ठिकाणी मोठं जिल्हा लेवलला कसं करता येईल याचा पूर्ण आम्ही ताकदीने प्रयत्न करून सुनील सवाईच्या मागे आम्ही या ठिकाणी पूर्ण गावकरी उभे राहू.